अनुसूचित जमातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र देणे सुरळीत करा. कोळी महासंघाची निदर्शने. दोंडाईच्या येथील माजी नगरसेवक विजय मराठेंवरील हल्ल्याचा सकल मराठा समाजातर्फे निषेध. शाळा महाविद्यालय परिसरात एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घाला, इंदिरा महिला मंडळाने केली मागणी. आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा कोडीत गावात ग्रामसंवाद दौरा, ग्रामस्थांशी चर्चा. महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील बांधवांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे व रक्तनात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत दिनांक 20/10/2023 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने तातडीने परिपत्रक काढण्यात यावं अशी मागणी करीत कोळी महासंघाच्या वतीने निवेदन देत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कोळी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 20/10/2023 रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने अंमलबजावणी होणंही अपेक्षित होतं. परंतु महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुका, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र शासनाकडून कोळी समाजाचे परिपत्रक काढण्यास दिरंगाई झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. समाजाची भावना व कोळी महासंघाने केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने या स्मरणपत्राद्वारे पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जमातीतील बांधवांचे जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळणे व रक्तनात्यातील समाज बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत दिनांक 20/10/2023 रोजीच्या बैठकीच्या अनुषंगाने व इतिवृत्ताप्रमाणे आपण त्वरित परिपत्रक काढण्याकरिता मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज निकम, कार्याध्यक्ष बबलू कोळी, नगरसेविका कविता कोळी, नगरसेविका किरण कुलेवार, मंगला सोनवणे, भारत इशी, सुरेश कुवर, कैलास इशी, छोटू कोळी, जयेंद्र सूर्यवंशी, जगन सोनवणे, संदीप जगदाळे, भैया जाधव, एकनाथ साळवे, विठ्ठल कोळी, योगेश कोळी, किरण साळवे, अशोक बागुल, रमेश वाघ, आप्पा कोळी, सुनील कोळी, गुलाब कोळी, सागर कोळी, पृथ्वीराज निकम, युवराज कोळी, संतोष कोळी, राजाराम कोळी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी महासंघाचं धरणे आंदोलन व निवेदन देण्यासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातील कोळी समाज तिथं हजर आहे. शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला जे जातीचे दाखले मिळत असतात ते सुलभतेने व जात वैधता प्रमाणपत्रसुद्धा सुलभतेने मिळावं ही आमची अशी पहिले राष्ट्रीय मागणी आहे. शासनाच्या 20 ऑक्टोबर रोजी जे माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याच्यामध्ये आमचं जे परिपत्रक निघालं होतं त्या परिपत्रकाची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे. आज आम्ही संपूर्ण कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आणि धरणे आंदोलन केले आहे. आमच्या मागण्या या आमच्या भविष्यातील येणाऱ्या पिढीसाठी जे जात प्रमाणपत्र आहे त्याला विलंब होत आहे. त्यासाठी वेळोवेळी आम्ही ही मागणी देखील करतो. पण एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना सुद्धा काढलेले आहेत आणि आम्हाला नक्कीच आशा आहे की आता आमची नक्की दखल घेतली जाईल आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत जिल्हाधिकारी मॅडम हे नक्कीच आमचं जे आजचं निवेदन दिलं आहे याचा विचार करण्यात येईल आणि आम्हाला पण हे आश्वासन मिळालेलं आहे. जर यापुढे हे जात प्रमाणपत्राचं परत आम्हाला काहीतरी अडचणी आल्या तर आम्ही या ठिकाणी उपोषणाला देखील बसणार आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. दोंडाईच्या येथील माजी नगरसेवक तथा उद्योजक विजय शिवाजीराव मराठे व त्यांच्या कुटुंबियांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाच्या गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी करून ते रद्द करावेत अशी मागणी धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांना निवेदन देण्यात आलं. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर निदर्शने करीत लक्ष वेधण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की 13 जून रोजी
हॉटेल विशालसमोर काही व्यक्तींनी विजयराव मराठे, त्यांचे पुत्र राहुल मराठे व सचिन मराठे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. या घटनेनंतर मराठे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांच्या विरुद्ध दबाव टाकण्यासाठी ॲट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. विजयराव मराठे हे माजी नगरसेवक दोंडाईच्या शहर क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष व उद्योजक असून सर्व समाज घटकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरील आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, संदीप पाटोळे, उल्हास यादव, मनोज ढवळे, हेमंत जगदाळे, राजेंद्र इंगळे, बाळासाहेब ठोंबरे, महेश गायकवाड, वैभव पाटील, दीपक रौंदळ, विलास टाकटे, छोटू मराठे, लोटन मराठे, विशाल घाडगे, गोपाल मराठे, संजय शिंदे, आबा कदम, संतोष लकडे, प्रशांत कदम, प्रवीण पवार, चेतन पवार, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, विक्रम काळे, अमर फळताडे, सुनील वरपे, अशोक बाबर, सुरेश पवार, संजय बगदे, बंडू पवार, देवा पवार, श्याम निरगुडे, सुनील पाटील, नैनेश साळुंखे, मच्छिंद्र मराठे, केशव पाटील, गणेश पवार, राजेंद्र चव्हाण, दिनेश चव्हाण, उल्हास पाटील आदी उपस्थित होते. धुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आज SP साहेबांची भेट घेण्याचं ठरलेलं आहे. कारण दोंडाईच्या शहरात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते विजयभाऊ मराठे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, यांच्या परिवारावर जो प्राणघातक हल्ला केला गेला, त्याच्या संदर्भात आज मागणी करण्यासाठी आम्ही SP ऑफिसला चाललो आहे. कारण त्या शहरातले सराईस गुन्हेगार त्यांच्या हॉटेलीवर जाऊन दादागिरी करतायत आणि दादागिरी हे नगरसेवक लोकप्रतिनिधीला केल्या जाते, तर सर्वसामान्य लोकांचं काय त्या गोष्टीचे. आणि 3 दिवसानंतर 13 तारखेला त्यांच्या इथं आरोपींनी हल्ला करायचा आणि 3 दिवसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे तुमचं कुठं ऐकलं गेलं नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे, एकदम चुकीची आहे. म्हणून आम्ही आज SP साहेबांना भेटून जे खोटे गुन्हे दाखल केले गेलेल्या भाऊंवर ते रद्द व्हावा आणि दोंडाईच्या हे गावगुंडमुक्त व्हावं ही सकल मराठा समाजाची मागणी आहे. दोंडाईच्या जो विजय मराठे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे, ऑर्डरवर जो गुंडगर्दी प्रवृत्तीच्या लोकांनी जो हे कारस्थळ घडवलेलं आहे, त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे आणि विजय मराठे यांच्यावर जो खोटा ॲट्रॅक्शन गुन्हा दाखल झाला आहे तो रद्द झालाच पाहिजे. हे सकल मराठा समाजाकडून विनंती आहे आणि SP साहेबांनी याची सखोल चौकशी केलीच पाहिजे. नाहीतर मग आम्ही आंदोलनाला बसू, मोर्चे काढू. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. इंदिरा महिला मंडळ धुळे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्यामार्फत निवेदन सादर करून धुळे जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय परिसरात विक्री होणाऱ्या तथाकथित एनर्जी ड्रिंक्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या काही एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असल्यानं निद्रानाश, उच्च रक्तदाब, चिडचिड, लठ्ठपणा तसेच मेंदू व किडनीवर दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालय परिसरात अशा पेयांच्या विक्रीवर बंदी घालावी. या संदर्भात तत्कालीन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी 12 जुलै 2024 रोजी विधान परिषदेत शाळा व महाविद्यालयांच्या 500 मीटर परिसरात अप्रमाणित एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर बंदी घालण्याबाबत घोषणा केली होती. त्या घोषणेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच नियमबाह्य व अप्रमाणित एनर्जी ड्रिंक्स विक्री करणाऱ्या दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करावेत. संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं. तसेच विद्यार्थी व तरुणाईला भुरळ घालणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, पोलीस अधीक्षक धुळे तसेच संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. निवेदन देताना इंदिरा महिला मंडळाच्या प्रभाजी परदेशी, अरुणा मोरे, डॉक्टर जयश्री वानखेडकर, ज्योती चौधरी, सुनीता शिरसाट, संगीता जोशी आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. राज्याचे अन्न व औषध विभागाचे सचिव कर्तव्यदक्ष तुकारामजी मुंडे साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेले आहे की जो एनर्जी ड्रिंक आहे आणि जो धुळे जिल्ह्यासह संपूर्ण शाळे परिसरात जो एनर्जी ड्रिंकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, तर ज्या ज्या दुकानावर हे अशा औषध
एनर्जी ड्रिंक भेटत असेल त्या सर्व औषध दुकानांवर त्या किराणा दुकान असतील XYZ जे असेल त्यांच्यावर कारवाई करावी आणि ज्या कंपनीतून येत असेल त्या कंपनी ब्लॅकलिस्टेड तातडीने करण्यात याव्या. कारण की याचे इतके दुष्परिणाम झालेले. 12 जुलै 2024 रोजी मंत्री बाबा आत्राम यांनी कायदा काढला होता विधान परिषदेमध्ये की जिथेही अन्न व औषधमध्ये भेसळ होत असेल तर योगायोगाने त्याच्या 2 वर्षानंतर एक असा व्यक्ती आम्हाला भेटलेला आहे की भूतोना भविष्य ज्यांनी अशा पद्धतीने कारवाई केलेली होती. असे तुकाराम मुंडे साहेब आल्यामुळे आम्हाला वाटलं की आता ही कारवाई होईल. म्हणून हे आशयाचे निवेदन आम्ही सर्व इंदिरा महिला मंडळ व उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. आणि आमची मागणी आहे की जे 100 mm जी बाटली असते त्याच्यात 75 mm कॅफेन टाकलेलं असतं. त्याचा मेंदूवर, किडनीवर आणि शरीराच्या विविध भागांमध्ये लठ्ठपणावर, BP वाढण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि आई वडील रक्ताचं पाणी करून पैसा जो कमवतो तो दवाखान्यांमध्ये टाकते. आमची कुठेतरी आशा जागी झालेली आहे. आणि पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमाने आम्ही आदरणीय मुंडे साहेबांना तुकाराम असे प्रकार आढळत असतील त्यांनी तर गुटखाबंदी असेल, भेसळ असेल, मोठ्या प्रमाणात भूतोना भविष्याची कारवाई केलेलीच आहे. आपल्या धुळ्यातच आपण पाहिलं असेल की सिगारमध्ये ते काहीतरी गांजा वगैरे भरून देतात, त्याच्यात वेगवेगळे MD मेडिसिन वगैरे येतात. असे द्यावी आणि त्या लोकांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करण्यात. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर तालुक्यातील कोडीत या आदिवासी बहुल गावामध्ये ग्रामसंवाद कार्यक्रमांमध्ये नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कोडीत गावातील ग्रामस्थ यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. यावेळी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचतो का याबाबत विचारणा केली. ग्रामसंवाद प्रसंगी नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या KYC बाबत अडचणी, लाडकी बहीण योजनेबाबतच्या KYC बाबत महिलांनी आपल्या अडचणी विभागीय आयुक्तांसमोर सादर केल्या. तसेच कोडीत गावातील अंगणवाडीबाबत येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कोडीत गावातील आदिवासी आश्रम शाळेबाबत माहिती जाणून घेण्यात आली. तसेच शाळा पूर्वतयारीबाबत काय नियोजन केलं आहे याबाबत सूचना देण्यात आल्या. कोडीत गावातील वनपट्टेधारक यांचे KYC बाबत तसेच ॲग्रिस्टॅग आणि PM किसान योजनेचा लाभ मिळतो का याबाबत चौकशी केली. कोडीत गावातील मुख्य कृषी पिकांची माहिती जाणून घेतली. खत पुरवठा, बियाणे पुरवठा वेळेवर होतो का याची चौकशी केली. याप्रसंगी विभागीय आयुक्त गेडाम यांनी कोडीत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकान, गावातील सेतू केंद्र यांची देखील पाहणी केली. याप्रसंगी येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या. तसेच नागरिकांना विविध सेवांचा लाभ वेळेवर देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे असं आवाहन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलं आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेलदार, शरद मंडलिक उपविभागीय अधिकारी, महेंद्र माळी तहसीलदार शिरपूर, प्रदीप पवार गट विकास अधिकारी तसेच गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कोडीत ग्रामस्थ आणि ग्रामस्तरीय अधिकारी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.